मंडळी, आज एका अशा ट्रेंडबद्दल आपण बोलणार आहोत ज्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. नाव ऐकून तुम्हाला थोडं हसूही येईल, कॉकरोच जनता पार्टी किंवा थोडक्यात CJP. पण थांबा, अचानक एवढे सगळे तरुण या एकाच गोष्टीबद्दल का बोलतायत? हा फक्त एक टाइमपास आहे की यामागे काहीतरी भन्नाट स्टोरी आहे? आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण याच एका भन्नाट डिजिटल सेटायर मूव्हमेंटचं पोस्टमॉर्टम करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता सगळ्यात पहिला प्रश्न जो कोणालाही पडेल, हा निव्वळ एक विनोद आहे की खरोखरच एखादी मोठी चळवळ? कारण कसं आहे ना, इंटरनेटवर रोज हजारो मीम्स येतात आणि जातात. पण CJPच्या बाबतीत लोकांचा गोंधळ उडतोय की ही खरंच एखादी नवीन राजकीय पार्टी आहे की फक्त इंटरनेटवरचा आणखी एक मीम ट्रेंड. इंटरनेटच्या दुनियेत जे दिसतं तेच असतं असं नाही, म्हणूनच आपण याच्या खोलात जाऊन बघणार आहोत. तर याचं अगदी साधं आणि स्पष्ट उत्तर म्हणजे कॉकरोच जनता पार्टी ही काही पारंपरिक अर्थाने कुठली नोंदणीकृत राजकीय पार्टी वगैरे अजिबात नाहीये. ही एक पूर्णपणे सटायरिकल डिजिटल मूव्हमेंट आहे. म्हणजेच मीम्स, विनोद आणि उपहासाचा वापर करून आपला निषेध नोंदवण्याची ही एक आधुनिक पद्धत आहे. थोडक्यात सांगायचं तर हसत खेळत सिस्टीमवर टीका करण्याचा हा एक नवा आणि अत्यंत प्रभावी फंडा आहे. कोणतीही गोष्ट अशीच अचानक सुरू होत नाही, बरोबर? त्यामागे काहीतरी ठिणगी असावीच लागते. तर आता पाहूया या CJPची नेमकी सुरुवात कुठून आणि कशी झाली. याची सुरुवात तशी 3 टप्प्यांत झाली. झालं असं की एका वादग्रस्त चर्चेदरम्यान काही बेरोजगार तरुणांची तुलना चक्क झुरळ्यांशी म्हणजे कॉकरोचेसशी करण्यात आली. आता साहजिकच या एका विधानाने सोशल मीडियावर भडका उडाला. पण तरुणांनी रस्त्यावर उतरून राडा करण्याऐवजी दुसराच मार्ग निवडला. त्यांनी मीम्स आणि सटायरचा हत्यारासारखा वापर करून डिजिटल प्रतिहल्ला केला. आणि बघता बघता याच मीम्सच्या लाटेतून कॉकरोच जनता पार्टीचा जन्म झाला. इंटरनेटवर एखादा अपमान कसा एका भल्या मोठ्या चळवळीत बदलू शकतो याचं हे एकदम परफेक्ट उदाहरण आहे. आता एवढं सगळं झाल्यावर साहजिकच डोक्यात येतं की ह्या सगळ्यामागे मास्टरमाइंड कोण आहे? तर वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार या चळवळीशी प्रामुख्याने अभिजित डिपके यांचं नाव जोडलं जातं. ते एक सोशल मीडिया कम्युनिकेशन प्रोफेशनल आहेत. बघा, कोणताही डिजिटल ट्रेंड एकदम टॉपला न्यायचा असेल तर सोशल मीडियाची नस ओळखणारी व्यक्ती लागतेच. आणि याच संदर्भात त्यांचं नाव या मूव्हमेंटचा एक प्रमुख चेहरा म्हणून समोर आला आहे. पण ह्या मूव्हमेंटने जेनझीला म्हणजे आजच्या तरुण पिढीला एवढं वेळ कसं लावलं? याचं रहस्य लपलंय त्यांच्या एका भन्नाट टॅगलाईनमध्ये, व्हॉइस ऑफ द लेझी अँड अनएम्प्लॉयड, म्हणजेच आळशी आणि बेरोजगार लोकांचा आवाज. स्वतःवरच विनोद करण्याची ही जी पद्धत आहे ना, ती तरुणांना खूप जवळची वाटली. स्वतःच्याच परिस्थितीवर हसून एका अत्यंत गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याची ही स्टाईल एकदम हटके ठरली. आणि म्हणूनच CJP सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. आणि केवळ विनोदच नाही, तर त्यांचं आणखी एक वाक्य प्रचंड व्हायरल झालं, वी डोंट रन, वी सर्व्हाइव्ह. म्हणजे आम्ही पळत नाही, आम्ही टिकून राहतो. या एका वाक्याने ना या संपूर्ण मूव्हमेंटचा टोनच बदलून टाकला. हे फक्त जोक्स राहिलेले नाहीयेत, तर तरुणांमध्ये ती लढण्याची जिद्द, तो चिवटपणा यातून दिसतो. कितीही कठीण वेळ आली तरी हार न मानता तग धरून राहण्याची ही भावना खूप काही सांगून जाते. आता तुमच्या मनात नक्कीच एक प्रश्न आला असेल की जगात एवढे प्राणी, पक्षी आहेत, तरी यांनी सिम्बॉल म्हणून झुरळ का निवडलं? म्हणजे ज्या कीटकाला आपण घरात बघितलं तरी चपलीने मारतो, त्याला एका चळवळीचा चेहरा का बनवावा? त्यामागे एक खूपच भारी लॉजिक आणि एक रूपक दडलेलं आहे. तर लॉजिक असं आहे की झुरळाचे जे गुणधर्म आहेत ते इथे एका मोठ्या सामाजिक वास्तवाशी जोडलेत. झुरळ हे कोणत्याही भयानक परिस्थितीत तग धरून राहतं. ते सहजासहजी मरत नाही. विज्ञानानुसार सर्व्हायव्हलच्या बाबतीत ते एकदम पक्के असतात. आणि म्हणूनच CJPने झुरळाला सर्व्हायव्हल आणि चिवटपणाचं अंतिम प्रतीक मानलंय. बेरोजगारीचा सामना करत पडेल त्या परिस्थितीतून मार्ग काढत झगडणाऱ्या आजच्या तरुणांसाठी खरं तर हे एकदम परफेक्ट रूपक आहे. बरं, आता फक्त मीम्स आणि जोक्सच्या जीवावर कोणतीही गोष्ट एवढी मोठी होत नाही. त्यामागे काहीतरी ज्वलंत वास्तव असावंच लागतं. आता आपण त्या खऱ्या कारणांकडे वळूया ज्यामुळे ही चळवळ एवढी व्हायरल झाली. या चळवळीचा मूळ गाभा खूपच गंभीर आहे. एकीकडे बेरोजगारी, वाढती महागाई आणि भ्रष्टाचार यांसारख्या मोठ्या समस्या आहेत ज्या आजच्या तरुणांना रोज छळतायत. तर दुसरीकडे CJPने यावर तोडगा म्हणून पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी म्हणजे राजकीय उत्तरदायित्व आणि तरुणांच्या प्रतिनिधित्वाची मागणी केली आहे.
सोप्या भाषेत सांगायचं तर मीम्सच्या आवरणाखाली ही मूव्हमेंट राजकीय व्यवस्थेला जाब विचारण्याचं आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्याचं खूप महत्त्वाचं काम करत आहे. आणि ह्या सगळ्याचा सगळ्यात मोठा फटका कुणाला बसतोय तर आजचा जीनझीला. तरुणांच्या मनात सध्या फ्रस्ट्रेशनचा अक्षरशः ज्वालामुखी खतखततोय. नोकरी मिळवण्याचं टेन्शन, करिअरचा ताण, गगनाला भिडलेली महागाई आणि त्यातून जीवघेणी स्पर्धा. या सततच्या प्रेशरमुळे त्रस्त झालेल्या तरुणांना आपला राग आणि निराशा व्यक्त करण्यासाठी CJPच्या रूपात एक एकदम सोपं आणि जवळचं वाटणारं माध्यम मिळालं. आता ही चळवळ किती मोठी झाली आहे याचा अंदाज तुम्हाला यावरून येईल. रॉयटर्ससारख्या जागतिक दर्जाच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार या डिजिटल चळवळीने फक्त काही दिवसांतच इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स मिळवलेत. हा आकडा खरंच थक्क करणारा आहे. एखाद्या जुन्या प्रस्थापित राजकीय पक्षाला एवढा पाठिंबा मिळवायला कित्येक महिने किंवा वर्षे लागतात. पण डिजिटल युगात तरुणांच्या जिव्हाळ्याचा विषय किती वेगाने पसरू शकतो याचा हा एक भक्कम पुरावा आहे. पण जशी जशी ही मूव्हमेंट मोठी होत गेली तसतसे काही अडथळेही यायला लागले. उपलब्ध माहितीनुसार CJPचं X म्हणजे पूर्वीचं ट्विटर अकाउंट भारतात काही काळासाठी रोखलं गेलं होतं, म्हणजेच विथेल्ड केलं होतं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की चळवळ जरी उपहासात्मक असली तरी ती जेव्हा लाखोंच्या संख्येत लोकांचं लक्ष वेधून घेते आणि सिस्टमला प्रश्न विचारते तेव्हा अशा प्रकारच्या वादांचा किंवा डिजिटल सेन्सरशिपचा सामना तिला करावाच लागतो. तर मग CJPच्या या संपूर्ण प्रवासातून आपल्याला डिजिटल निषेधाच्या भविष्याबद्दल काय समजतं? हा फक्त एका छोट्या ट्रेंडचा शेवट आहे की एका नवीन युगाची सुरुवात? चला समजून घेऊया. बघा, आधीच्या काळात लोकांना आपला निषेध नोंदवायचा असेल तर ते रस्त्यावर उतरायचे, मोर्चे काढायचे, रॅली काढायचे. पण आता चित्र बदललंय. आजच्या या आधुनिक काळात निषेधाची हत्यारं पूर्णपणे बदलली आहेत. आता मीम्स, रील्स, हॅशटॅग्स आणि व्हायरल कंटेंट हेच मोर्चे बनलेत. CJP हे याच पॅराडाईम शिफ्टचं एक उत्तम उदाहरण आहे, जिथे तुमचा डिजिटल स्क्रीन हाच नवा रस्ता आणि नवा मोर्चा बनला आहे. आणि याच मुद्द्यावर आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नापाशी येऊन पोहोचतो. इंटरनेटवर व्यक्त होण्याच्या या नव्या पद्धतींमुळे भविष्यातील राजकारणावर काय परिणाम होईल? हे इंटरनेटवरचे मीम्स खरोखरच पारंपरिक राजकीय व्यवस्थेला जाब विचारायला लावू शकतील का? अशा डिजिटल चळवळींमुळे तरुणांचे प्रश्न जास्त गांभीर्याने घेतले जातील का? या नव्या डिजिटल लोकशाहीच्या प्रवासात पुढे काय होईल हे पाहणं नक्कीच खूप रंजक असणार आहे. बरं, आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण इथेच थांबूया. पण या प्रश्नांचा विचार नक्की करा.